रामकृष्ण हरी मंडळी सध्या पंढरीची वारी सुरू आहे, वारकऱ्यांची वारी सुरू आहे, टाळकऱ्यांची वारी सुरू आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवकांची सुद्धा वारी सुरू आहे। त्या वारीचं नाव आहे आरोग्याची वारी पंढरीच्या दारी। त्यामध्ये आरोग्य सेवक जे आरोग्य दूत म्हणून वारकऱ्यांपर्यंत पोहोचतायत, त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि त्या सोडवतायत असे आरोग्य सेवक आपल्या सोबत आहेत। या आरोग्य दूतांना आपण त्यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आणि त्यांचा प्रवास कसा हे जाणून घेऊया। जावेद मुलानी आपल्या सोबत आहेत। जावेदजी, काय सांगाल, कसा अनुभव आहे? आपण आता आज बघतोय संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुरलेला आहे। संपूर्ण वारकरी त्यांच्या भेटीच्या दिशेने ओढ लागलेली आहे त्यांना। अशा वेळेस रस्त्यावरून जात असताना सगळे लोक त्यांची सेवा करत असतात, मग आरोग्य विभागाचाही त्याच्यामध्ये सहभाग असावा। यामुळे आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री नामदार तानाजी सावंत सर यांनी या 2 वर्षापासून हा उपक्रम चालू केला आहे। यामध्ये आरोग्य दूत म्हणून आरोग्य सेवक सहभागी करून घेतले आहेत। संपूर्ण आरोग्य दूत देहूपासून ते पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांच्या सेवेसाठी यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचा उपक्रम असेल, त्यामध्ये उपसंचालक राधाकृष्ण पवार साहेब असतील, औंध प्रशिक्षण केंद्राचे सर्व पदाधिकारी असतील, या सर्वांचा यामध्ये हिरिरीने सहभाग आहे। हे सगळं करत असताना तुम्हाला काय समस्या जाणवतात, मग त्या तुम्ही कशा सोडवता, कशी प्रक्रिया असते? आता याच्यामध्ये समस्या काही थोड्याफार प्रमाणात जरी येत असल्या तरी त्या नगण्य असतात। त्या यांच्या तुलनेत वारकऱ्यांच्या तुलनेत त्या फार काही मोठ्या नसतात समस्या, आणि आमच्या सर्व समस्या सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आमचं खातं करत असतं। आमच्या विभागाकडून त्या सर्व समस्या सोडवण्यात येतात। त्या मी इतर जे आरोग्य सेवक आहेत त्यांच्याकडे जातोय, नेमकं काय जाणवतं किंवा कसे अनुभव येतात या सगळ्या? खूप छान येतात। ही आमची पहिलीच वारी असल्याने यामध्ये अनुभव खूप छान येतात। वारकऱ्यांशी आम्ही डायरेक्ट संवाद साधला जातो, त्यांची सेवा आमच्या हातून घडते। जसं की प्राथमिक उपचार देणं हे आमचं प्रथम कर्तव्य। ॲम्ब्युलन्स येईपर्यंत आम्ही प्राथमिक उपचार त्या वारकऱ्याला देत असतो आणि त्यातनं त्यांची सेवा घडत असतो। ईश्वरचरणी हीच आमची प्रार्थना की अशी सेवा मनोभावे आमची घडत राहो। आरोग्य सेवक संतांचे दूत म्हणून तुम्ही खरं तर या ठिकाणी होता, एखादा अनुभव जो लक्षात राहिला वगैरे? आता कसं आहे, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम आहे आरोग्य विभागाचा, आणि त्याच्या अंतर्गत जिल्हा परिषद येथील आमचे DHO सर आदरणीय देसाई साहेब, त्याचप्रमाणे उपसंचालक राधाकृष्ण पवार आणि बॅच क्रमांक 56चे आम्ही या ठिकाणी प्रशिक्षणार्थी आहोत। आम्हाला या ठिकाणी जी सेवा करण्याची संधी मिळली त्याबद्दल आम्ही सर्व आरोग्य दूत हे प्रशासनाचे आभारी आहोत। या ठिकाणी सर्व लोक विठ्ठलाची सेवा करीत असतात, विविध माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करीत असतात। त्या ठिकाणी आम्ही सुद्धा आता पुणे ते सराटीपर्यंत या ठिकाणी आम्हाला ऑर्डर आहेत, त्या ठिकाणापर्यंत आम्ही ज्या अडचणी आरोग्याशी निगडीत असतील, ज्या अडचणी वारकऱ्यांना येतील त्या आमच्या पातळीवरती सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। त्याचप्रमाणे जर आमच्या ह्याच्या बाहेर असेल तर आम्ही 108ला फोन करून त्या ठिकाणी सर्व आरोग्याच्या सुविधा या वारकऱ्यांना कशा मिळतील याबद्दल प्रयत्न करतोय। कसे अनुभव येतात याचे? आज आम्ही 28 तारखेपासून आरोग्य दूत म्हणून आमची नेमणूक करण्यात आली आणि आरोग्य विभागामार्फत आम्हाला प्रथम उपचार आपल्या वारकऱ्यांना देण्यासाठी आमची नेमणूक करण्यात आली। जर एखाद्या वारकऱ्याला काय समस्या निर्माण झाली किंवा दुखापत झाली, काय झाली, तर त्यांची सेवा आम्ही करतो। आणि जर इमर्जन्सी काय असेल तर आम्ही 108 ॲम्ब्युलन्स बोलवून त्यांना उपचारासाठी पुढे रेफर करतो। अगदीच मी पुन्हा जावेदजी यांच्याकडे येतोय। जावेदजी, आरोग्य सेवकांचं काम सोपं व्हावं, तुमचं काम सोपं व्हावं, यासाठी वारकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल या सगळ्या माध्यमातून? वारकऱ्यांना आता कसं ते त्यांच्या पद्धतीने भक्तीत चालतच असतात। त्यांनी आमच्या ड्रेस कोड बघून जेवढा संपर्क आमच्याशी केला जाईल तेवढं त्यांच्याशी भेटून आम्हाला सोपं जातं। कारण एवढ्या मोठ्या प्रचंड गर्दीत वारकरी शोधणं या सगळ्या गोष्टी थोड्याशा अवघड होतात, परंतु तरी पण त्यांनी जर का जिथं आमचे आरोग्य दूत असतील त्यांच्याशी संपर्क करून थोड्याशा समस्या सांगितल्या तर ते आणखी सोपं होईल। ते अगदीच हे आरोग्य सेवक, आरोग्य दूत हे संतांचे दूत बनून या ठिकाणी काम करतायत आणि मग देवाची या द्वारी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अशा पद्धतीनं हे सगळं काम चांगल्या पद्धतीनं सुरू आहे। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, रोटीघाट।